मनोज जरांगे पाटलांनी आता वाल्मिक कराड संदर्भात एक गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराड सुद्धा भेटीला आला होता अशी माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे। त्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आलाय। मनोज जरांगे पाटलांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। जरांगे पाटलांनी केलेल्या गौप्यस्फोटाचा संबंध गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसोबत असल्याचंही पाहायला मिळतंय। इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहित। त्यासोबत कराड पण होते वाटतं, वाल्मिक कराड पण मग होतच होता का? म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय? अरे मला माहित नाही ते काय झालं। ते आलं रातची आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही, पण ते थांबलेले होते बाहेर। पण ते थांबलेली लई वेळ असल्यामुळं मी कसं आहे, मला हृदय आहे, माणुसकी आहे, म्हणलं दादा बरोबर उभा करा, जाऊ दे घ्या भेटू। तर त्यांनी सांगितलं, त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते ये म्हणून। अरे म्हणलं हे आहे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्याला माहित आहे नव्हतं। आणि मग ते लगेच बाहेर गेलं। मी तेवढं म्हणलं की तेवढंच, बाकी काय नाही। पण टोळी आहे आणि लय मोठी। अरे हे समजा याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडेची, म्हणजे धनंजय मुंडे आरोपींना लपवत आहे असं म्हणायचं। मग टोळी त्याची आहे काय? एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात, यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली। आता वाटतंय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे त्यावेळेस।